नमस्कार मित्रांनो, स्मार्ट विद्यार्थी आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला MPSC, तलाठी, पोलीस भरती, जिल्हा परिषद आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञानाचे महत्त्वाचे प्रश्न आणि PYQ एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलेले व्हिडिओ नियमित प्रमाणात तुम्हाला मिळतील. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. संगणकातील रोमचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? वीज गेल्यावर माहिती नष्ट होते. वीज गेल्यानंतर ही माहिती सुरक्षित राहते. ही तात्पुरती मेमरी आहे. ही CPU भाग आहे. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वीज गेल्यानंतरही माहिती सुरक्षित राहते. मित्रांनो, रोम ही नॉन व्होलेटाईल मेमरी आहे. त्यामुळे वीज पुरवठा म्हणजे लाईन गेल्यानंतरही डायरेक्ट जरी तुमचा कम्प्युटर ऑफ होत असेल तरीसुद्धा त्यातील जे माहिती आहे ते सेव्ह राहते, ते सुरक्षित राहते, डिलीट होत नाही. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. वेदांकडे चला हा संदेश कोणी दिला? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन रॉय, महात्मा गांधी. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाची योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती आणि त्यांचा मुख्य संदेश होता की वेदांकडे चला. त्यांचा अर्थ असा होता की वेदांमध्ये सांगितलेली सत्य, नैतिक आणि वैज्ञानिक तत्त्वे स्वीकारा आणि समाजातील ज्या नंतरच्या काळात आलेल्या चुकीच्या रूढी आहेत आणि अंधश्रद्धा आहेत त्या दूर करा, असा त्यांचा संदेश होता. त्यांनी मूर्तिपूजा, जातीभेद, बालविवाह, अंधश्रद्धा, अस्पृश्यता या गोष्टींचा विरोध केला आणि वेदांचा अभ्यास, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, सामाजिक सुधारणा आणि सर्वांना शिक्षण या सर्व गोष्टींचा प्रसार त्यांनी केला. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आढळतात? पेंच, मेळघाट, ताडोबा अंधारी, सह्याद्री. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आढळून येते. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाची योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील मुळा मुठा नद्या कोणत्या शहरातून वाहतात? नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे. मुळा आणि मुठा या 2 नद्या पुणे शहरातून वाहतात आणि पुढे एकत्र येऊन त्या भीमा नदीला मिळतात. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 5. CPU मधील कंट्रोल युनिटचे मुख्य कार्य काय आहे? गणित क्रिया करणे, डेटा साठवणे, संगणकाच्या सर्व भागाचे नियंत्रण करणे की इंटरनेटशी जोडणे. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाची योग्य उत्तर आहे संगणकाच्या सर्व भागांचे नियंत्रण करणे. कंट्रोल युनिट ही CPU मधील नियंत्रण करणारी यंत्रणा आहे. तसेच पर्यायामधील गणिती आणि तार्किकी क्रिया हे ALU करते. ALU म्हणजे ALUचा लॉंग फॉर्म आहे अरिथमॅटिक लॉजिक युनिट, म्हणजे प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन अशा सर्व गणितीय क्रिया जे आहेत हे ALU सांभाळते. तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगणकाच्या सर्व भागांचे नियंत्रण हे कंट्रोल युनिट करते. प्रश्न क्रमांक 6. सिंधू संस्कृतीतील धान्याचे सर्वात मोठे कोठार कोणत्या स्थळी सापडले? लोथल, कालीबंगन, हडप्पा, धोलावीरा. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच हडप्पा या प्रश्नाची योग्य उत्तर आहे. हडप्पा येथे मोठे धान्य कोठार आढळले आहे. यावरून सिद्ध होते की सिंधू संस्कृतीतील जे लोक आहेत ते प्रामुख्याने शेती करत होते आणि धान्य साठवण्यासाठी त्यांनी प्रगत व्यवस्था ही उपलब्ध केली होती. तर या प्रश्नाची योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 हडप्पा. प्रश्न क्रमांक 7. गौतम बुद्धांनी पहिले धर्मोपदेश कोठे दिले? सारनाथ, बोधगया, कुशीनगर, राजगृह. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे सारनाथ या प्रश्नाची योग्य उत्तर आहे. बोधगया येथे ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी सारनाथ येथील
मृगदाव येथे पहिले प्रवचन दिले त्याला धर्मचक्र प्रवर्तन म्हणतात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सारनाथ. प्रश्न क्रमांक 8 अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चाणक्य म्हणजेच कौटिल्य किंवा चाणक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मौर्यकालीन राज्यकारभार, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण कशा पद्धतीने चालवायच्या त्याकरिता चाणक्यांनी हा ग्रंथ मौर्य काळात लिहिला होता. तर मौर्य काळ आहे इसवी सन पूर्व 322 ते इसवी सन पूर्व 185. पुढचा प्रश्न खालीलपैकी सिंधू संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी अग्निकुंड आढळले आहे? हडप्पा, मोहंजोदाडो, लोथल, कालिबंगन. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच कालिबंगन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर राजस्थानमधील कालिबंगन येथे अग्निकुंडाचे अवशेष सापडले आहेत. यावरून धार्मिक विधी होत असावेत असे स्पष्टपणे समजून येते. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरावती. अमरावती प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे येतात. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ. तर या 5 जिल्ह्यापैकी यवतमाळ हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरावती प्रशासकीय विभाग.